सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या भयंकर गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारा त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आजचा आपला हा पदार्थ. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा आपला हा पदार्थ ना भयंकर गरमीमध्ये पोटाला थंडावा देणारा आहे. सगळ्या डाळींमध्ये ना मूग डाळ ही थंड वर्गामध्ये येते. मूग डाळ थंड असल्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही, शिवाय पचायला हलकी. त्याचप्रमाणे यामध्ये ना आपण खडीसाखरेचा देखील वापर करतोय. खडीसाखरेत थंड, पित्तशामक असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. हे बघा, आता वजनी म्हणाल तर ही मूग डाळ ना 200 ग्रॅम मी इथं घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, ही डाळ ना स्वच्छ अशी पुसून घेऊया. त्यासाठी इथं मी ना कॉटनचा रुमाल ओला करून घट्ट असा पिळून घेतलेला आहे. आता यामध्ये ना आपण ही डाळ घालूया. ही डाळ आपल्याला चांगली पुसून घ्यायची आहे. हे बघा, यावरती लागलेली धूळ असेल किंवा पावडर असेल ना तर ती निघून जाईल. त्यासाठी आपल्याला ही डाळ अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. डाळ आपली चांगली पुसून झाली की ताटामध्ये आपण हिला काढून घेऊया. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालायचंय. आता ही पुसलेली डाळ ना यामध्ये घालूया. आता मंद आचेवरती ही डाळ ना आपल्याला चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता डाळीचा रंग बदललेला आहे, छान असा सोनेरी रंग आलेला आहे. तर आपली ही डाळ ना चांगली खरपूस भाजून झालेली आहे. आता ही डाळ भाजण्यासाठी ना मला मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं लागलेली आहे. आपण आता काय करूया, ही डाळ काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी हिला बाजूला ठेवूया. डाळ आपली काढून झाली की याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं हे देखील छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचंय. चला, इथे आपलं खोबरं देखील मस्त असं तांबूस रंगावरती खरपूस भाजून झालेलं आहे. हे देखील आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. तर इथे आपलं खोबरं आणि डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे. आपण आता काय करूया, ह्या डाळीचं ना मिक्सरवरती मस्त असं बारीक वाटण करून घेऊया. खोबरं आणि डाळीचं मस्त असं बारीक पीठ करून झालेलं आहे. हे बघा, आपण आता हे पीठ ना काढून घेऊया. त्यानंतर इथे मी ना 1 वाटी खडीसाखर घेतलेली आहे. आता वजनी म्हणाल तर ही 200 ग्रॅम खडीसाखर मी इथं घेतलेली आहे. जेवढी आपण डाळ घेतली ना तेवढीच खडीसाखर इथे आपल्याला घ्यायची आहे. आता ही खडीसाखर ना धागेवाली आहे. हे बघा, अशीच आपल्याला घ्यायची आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, ही खडीसाखर ना मिक्सरवरती बारीक अशी फिरवून घेऊया. तर इथे बघा, आपली खडीसाखर मस्त अशी बारीक फिरवून झालेली आहे. याची ना पावडर तयार झालेली आहे. आपण आता काय करूया, ह्या खडीसाखरेची पावडर ना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता पुन्हा आपल्याला कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालायचंय. त्यानंतर डाळीची पावडर यामध्ये घालूया. आता हे डाळीचं पीठ आपल्याला मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचंय. पीठ ना मी तुपावरती छान असं भाजून घेतलेलं आहे. मस्त असा सुगंध इथे सुटलेला आहे. आपण आता काय करूया, हे भाजलेलं पीठ ना काढून घेऊया. आता काय करूया, बारीक केलेली खडीसाखरेची पावडर आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायची आहे.
ज्या वाटीने आपण खडी साखर घेतली, मुगाची डाळ घेतली, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घालूया. आता याचा ना आपल्याला पाक वगैरे करायचा नाही बरं का. तर ही साखर ना पाण्यामध्ये आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे. तिला छान अशी मिक्स करून घेऊया. गुठळ्या आपल्याला सगळ्या मोडून घ्यायच्या अशा पद्धतीने. तर इथे तुम्ही बघू शकताय गुठळ्या मी सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि साखरेचं देखील पाणी झालेलं आहे. आपण आता काय करूया, यामध्ये ना भाजलेल्या डाळीचं पीठ घालूया. त्यानंतर यामध्ये घालूया पाव चमचा वेलची पूड. हे छान आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये ना आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये. सगळ्या गुठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या. तर ही डाळ ना साखरेच्या पाण्यामध्ये चांगली मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल, पण जसा वेळ जातो ना तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते. आपण आता काय करूया, तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण ना काढून घेऊया. मिश्रण आपलं ताटामध्ये काढून झालं की हे छान असं पसरवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने याला पसरवून घेऊया. मिश्रण आपलं ताटामध्ये छान असं पसरवून झालं की वाटीच्या साहाय्याने याला एकसारखं करून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने एकसारखं करून घेऊया. त्यानंतर यावरती ना मी थोडेसे मगज बी लावून घेतेय. पुन्हा आपल्याला वाटीने एकसारखं करून घ्यायचंय अशा पद्धतीने. आता हे मिश्रण ना थोडंसं कोमट झालं की आपण ना याच्या वड्या कट करून घेऊया. तर आपलं हे मिश्रण ना कोमट झालेलं आहे. आता हे मिश्रण सेट होण्यासाठी आपल्याला फार वेळ लागत नाही, पटकन सेट होतं. आपण आता काय करूया, या मिश्रणाच्या मस्त अशा वड्या कट करून घेऊया. तर इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत. आपण आता ह्या काढून घेऊया. हे बघा अगदी आरामात आपली ही वडी निघालेली आहे. ताटाला कुठेही चिकटलेली नाहीये. आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण काढून घेऊया. तर इथे मी सगळ्या वड्या मस्त अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा ह्या वड्या पूर्णपणे थंड झाल्या ना की छान अशा खुसखुशीत होतात. तर उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणाऱ्या मूग डाळीच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी, आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.